श्रीराम दयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्मचैतन्य महाराज जय. श्रीराम समर्थ. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आपण वेदांत या प्रकरणामध्ये प्रवेश केलेला आहे आणि अर्धी बोधवचनं आपली वाचून झाली आहेत. आणि वेदांमध्ये जी जीवन पद्धती सांगितलेली आहे, तर ती जीवन पद्धती वेदांनी जे सांगितलेलं आहे ते संपूर्णतः संस्कृतमध्ये आहे. आणि त्यामुळे केवळ जे पंडित होते त्यांनाच ते आकलन होत असे, म्हणजे त्यांनाच त्या संस्कृतचा शास्त्रार्थ त्यांना करता येत असे. परंतु अनेक पंडित जरी असतील तरी त्यातले फार विरळे पंडित असायचे की त्यांना त्यातला भावार्थ समजायचा. त्यामुळे वेद केवळ ज्यांना संस्कृत समजते अशा उच्च वर्णीयांसाठीच राखीव आहे अशीच पूर्णतः जनमानसामध्ये धारणा होती. आणि अनेक शतकानुशतके ती तशीच राहिली. आणि आपल्या ऋषीमुनींनी केलेलं कार्य हे काही सीमित वर्गापुरतंच मर्यादित होतं. संतांनी ते कार्य ते एवढं मोठं प्रचंड कार्य केलं की वेद सर्वांसाठी खुले केले आणि सर्वांना समजेल अशा सोप्या सहज भाषेमध्ये त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे संपूर्ण वेदांचा सार हा ग्रंथांमध्ये आपल्या कोणत्याही संतांचा ग्रंथ जर आपण अभ्यासला त्यामध्ये आपणाला वेदांचा अभ्यास न करता सुद्धा वेदांचा संपूर्ण सार कळतो. आणि केवळ सारच केवळ ज्ञानच आपल्याला होत नाही, तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येतं की आपण आपल्या जीवनामध्ये कसं आचरण करावं. कारण आपल्या संतांनी स्वतः ते प्रत्यक्ष आचरण करून लिहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पूर्णतः आपण कशा पद्धतीने वेदांनी सांगितलेलं जगायला पाहिजे, जगायचं असतं, हे सर्व मार्गदर्शन आपणाला आपल्या संतांच्या ग्रंथातून होत असतं. आणि त्यामुळे जीवन जगण्याचं ज्ञान म्हणजेच वेद आहे. आणि जेव्हा वेदांचं ज्ञान होतं तेव्हा आपलं सर्व अज्ञान दूर होतं. तेव्हा आपल्याला जीवनाचं सत्य समजतं आणि आपण कोण आहोत, हे जग कसं निर्माण झालेलं आहे आणि हे जग कोणी निर्माण केलेलं आहे हे संपूर्ण ज्ञान होतं. आणि त्यामुळे आपण जे आपल्या संकुचित मी मध्ये आपण अडकलेलो असतो, म्हणजे मी माझं ह्यामध्ये जे आपण अडकलेलो असतो, आणि जेव्हा आपण मी माझं आणि मी करता ह्यामध्ये अडकतो आणि त्यामुळे आपण संकुचित होतो, त्यालाच प्रपंच असं म्हणतात, त्यालाच संसार असं म्हणतात. परंतु जे वेदांनी सांगितलेलं आहे त्या ज्ञानामुळे आपणाला लक्षात येतं हे संपूर्ण मी म्हणजे कोण आहे. आणि हे संपूर्ण जगत सर्वात प्रथम आपल्याला लक्षात येतं की मी केवळ देह मन बुद्धी चित्त अहंकार नसून मी ती ऊर्जा आहे, मी ती चेतना आहे, मी ते चैतन्य आहे, आम्ही ते आत्मतत्व आहे. आणि हे जेव्हा मला स्वतःच्या अंतरामध्ये समजतं, मला स्वतःचा जो सत्य परिचय होतो, खरं माझं स्वरूप काय आहे हे जेव्हा मला जाणवतं, त्यावेळेला मला ह्या विश्वामध्ये जी काही वस्तू व्यक्ती जे काही दिसतं किंवा जे काही जाणवतं, जे दिसत नसलेल्या पण अनेक गोष्टी असतात की ज्या आपल्याला जाणवतात, तर हे सर्व आपल्याला लक्षात येतं की हे जरी दिसत असेल तरी ह्यामागे ह्यांच्या अंतरामध्ये तेच आत्मतत्व आहे की जे माझ्या अंतरामध्ये आहे. आणि ते आत्मतत्व त्या भगवंतातून आलेला आहे हे आपल्याला समजतं. त्यामुळे जो मी संकुचित मी असतो तो संकुचित मी हा व्यापक होतो आणि त्याला सर्व ठिकाणी तेच आत्मतत्व भरून राहिलेलं दिसतं.
आणि त्यामुळे आणि जेव्हा हा संकुचित मी व्यापक होतो तेव्हाच त्याची परमार्थामध्ये सुरुवात होते. हे लक्षात तेव्हा त्याला लक्षात येतं की मी हे माझं अस्तित्व ह्या अस्तित्वाच्या पुढे अत्यंत नगण्य आहे, अत्यंत क्षुल्लक आहे. आणि त्यावेळेला त्याची शरणागती सुद्धा प्रारंभ होते. आणि त्याला असं वाटतं माझ्याच प्रयत्नाने सर्व झालं, मी हे केलं. किंवा एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट केली असेल तर त्याने ती केली. नंतर आपल्याला लक्षात येतं की आपल्या जे काही घडत आहे ते सर्व त्या शक्तीच्या आधारे घडत आहे. त्या शक्तीच्या अभावी आपण काहीही करू शकत नाही. तर ह्या पद्धतीने आपणाला आपल्याच अंतरी असलेल्या त्या आत्मशक्तीची अनुभूती होते आणि तीच आत्मशक्ती संपूर्ण विश्वात भरून राहिली आहे ह्याचं सुद्धा ज्ञान किंवा अनुभूती आहे हळूहळू सुरुवात होते आणि आपण व्यापक होतो. असं हे ज्ञान ऋषीमुनींनी त्यांच्या समाधी अवस्थेत असताना वेदांच्या माध्यमातून भगवंताने प्रकट केलेलं आहे आणि संतांनी जनमानसांपर्यंत हे ज्ञान पोचवण्याचं काम केलं आहे. तर ज्ञानचं तर अत्यंत परिस्थिती खराब असती या सृष्टीची आणि त्यामुळे संतांच्या माध्यमातून हे ज्ञान पुन्हा सर्वांसमोर सहज सोप्या समजेल अशा भाषेत प्रकट झालेलं आहे. तर आता आपण पुढील बोधवचन पाहूयात. तर इथे आलेलं आहे. काल आपण आलो होतो की जगात घडामोडी तर सारख्या होत जात आहेत आणि आपली तळमळ तर कायम आहे. आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे अपूर्णतेमुळे लागते. तर आता प्रत्येक क्षणाला बाहेर वेगवेगळ्या घटना परिस्थिती सतत बदल चालू असतो आणि तो बदल पाहून आपल्याला प्रचंड तळमळ वाटते. पण तळमळ ह्यामुळेच वाटते की आपल्याला आपल्या अंतरी अजून पूर्ण ज्ञान झालेलं नाही. आपल्या अज्ञानामुळे ती तळमळ वाटत असते. पण जेव्हा आपणाला वेदांच्या माध्यमातून या जगताचं स्वरूप कळतं की हे सर्व बदलणारं आहे आणि हे सर्व राहाट गाडग आहे, जसं ते चक्र आहे हे पूर्णतः की आणि जे घड आहे ते त्याच पद्धतीने घडणार आहे आणि हे पूर्णतः चक्र आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीत टळू शकत नाही कारण ते तसंच घडणार आहे आणि त्यामध्येच कल्याण आहे. आणि हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा आपली तळमळ कमी होते आणि आपल्याला लक्षात येतं की आपले प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात आहे, परंतु कुठल्या वेळेला काय घडेल आणि कशा पद्धतीने घडेल हे बाकी आपल्या काहीही हातात नाही आहे. आणि त्या समयानुसार जे घडायचं असतं त्या पद्धतीने गोष्टी घडत असतात. मग ते आपलं जीवन असो किंवा बाहेरचं जगत असो त्यामध्ये त्याच पद्धतीने घडत असतं. ज्या वेळेला जे घडणार असतं त्या पद्धतीने केवळ प्रयत्न करणं एवढं आपल्या हातात असतं. त्या व्यतिरिक्त आपल्या हातात काही नाही. हे ज्ञान आपणाला होतं आणि मग आपली असलेली तळमळ सर्वतः निघून जाते. कितीही आपण ठरवलं की एखादी गोष्ट अमुक वेळेला व्हायला पाहिजे, परंतु ती गोष्ट त्यावेळेला होण्याचं नसेल तर त्यावेळेला ती होऊ शकतच नाही. कितीही काही प्रयत्न केला तरी सुद्धा होऊ शकत नाही. आणि ज्याला हे ज्ञान होतं की नाही ज्याला हे ज्ञान असतं तो माणूस जास्त तळमळणार नाही. त्याला वाटेल थोडंसं, अरे हे आज हे करायचं होतं, ही गोष्ट व्हायला पाहिजे होती किंवा ही गोष्ट करायला पाहिजे होती आणि त्याचे आपण प्रयत्न पण केले पण ती घडली नाही, असं एवढाच विचार येईल. पण जास्त तळमळ होणार नाही, इतकी धीर सुटणार नाही. तर हा धीर आपणाला ज्ञानामुळेच, जे धैर्य असतं, धीर असतं, संयम असतो, प्रतीक्षा असते, ती आपणाला ज्ञान जसं जसं आपल्या अंतरी वाढेल तसं तो धीर वाढत जातो हे आहे. आणि आपल्याला अनुभव सुद्धा येतो. कितीही काही केलं तरी किती सर्व बाजूने प्रयत्न आहेत, सर्व त्याला ते घडत नाही आणि नंतर अशा पद्धतीने घडून जातं की कळतही नाही की कधी घडून गेलेलं आहे. तेच कार्य नंतर सहज रीतीने कसं घडून जातं ते समजत नाही. तर ह्या घटना आपण नेहमी आयुष्यामध्ये पाहत असतो आणि ह्यातनंच हेच आपल्या शास्त्रामध्ये पूर्णतः सांगितलेलं आहे. म्हणून आपण जर मी हे केलेलं आहे ही भावना त्यामुळेच आहे की राम करता, त्या संपूर्ण आपण आपलं करते पण जर बाजूला सारलं
तर मग आपल्याला तळमळ लागणार नाही. आणि आपणाला जर हे समजलं की हे जे सृष्टी नियमानुसार होणार आहे त्याच वेळेला होणार आहे, ना त्याच्या आधी ना त्याच्या नंतर, त्याच वेळेला होणार आहे, आणि ज्या पद्धतीने ठरले जे जसं ज्या प्रकारे होणार आहे एखादी गोष्ट त्याच पद्धतीने होणार, त्यापेक्षा खूप चांगली नाही किंवा खूप वाईटही नाही, ते पण आहे. कधी होणार ते आहे, आणि किती प्रमाणात त्याचं स्वरूप काय असावं हेही आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत, आणि ते स्वीकारता तेव्हाच येतं जेव्हा आपल्याला ज्ञान होतं. आणि त्याच ज्ञान झाल्यानंतरच आपली तळमळ हळूहळू करत कमी कमी होत जाते, आणि नंतर पूर्णतः निश्चिंत असा अवस्था आपल्याला प्राप्त होते, जी आपल्या संतांना प्राप्त झालेली होती. आता हा पूर्ण अभ्यासाचा भाग आहे. तळमळ एकदम कमी होणार नाही, कारण ज्ञान झाल्यानंतर पण ते स्वीकारायला वेळ लागतो. आणि जसजसं आपण स्वीकारू, जसजसं आपल्यातलं मीपणा गळत जाईल, तसतसं आपल्या अंतरी ज्ञान मुरत जाईल, आणि तसतशी आपली तळमळ आहे त्या प्रमाणात ती कमी होत जाणार आहे. हे इथे महत्त्वाचं आहे. तर आता पुढे सांगत आहे पुढचं बोधवचन 44. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण स्व देणार नाही. स्व देऊन सर्व ठेवले तरी चालेल, पण सर्व देऊन स्व ठेवला तर ते मात्र चालणार नाही. एखादा दानत असलेला माणूस असतो, सर्व काही देतो पण स्वतःला देत नाही. असे अनेक आहेत. सर्व काही देतो, सर्व त्यागतो, पण स्वतःला देत नाही. ही गोष्ट आहे. तर इथे महाराज सांगतात की सर्व काही एक वेळेला नाही दिलं तरी चालेल, पण स्वतःला अर्पण केलं पाहिजे, स्वतःला अर्पण केलं पाहिजे. ही गोष्ट आहे. स्वतःला म्हणजेच आपण कोण आहोत आणि आपण त्याचे आहोत, आणि आपण करता नाहीये हे आपण हे अर्पण करणं म्हणजे स्वतःला अर्पण करणे. तर इथे स्व दिला तर मात्र सगळे सुखोपभोगामध्ये असलो तरी काही हरकत नाही. तर जनक राजा होता, राजा जनक, विदेही राजा, तो सर्व सुखोपभोग घेत होता, तरी सुद्धा त्याने स्वतःला अर्पण केलं होतं पूर्णतः. त्यामुळे तो विदेही अवस्थेत होता. म्हणजे देहाच्या सर्व सुखोपभोग, सर्व साम्राज्य, संपत्ती, सर्व ऐश्वर्य, सर्व काही तो उपभोगत होता, परंतु तरी सुद्धा तो विदेही अवस्थेत होता. तर कारण त्याने स्वतःला अर्पण केलेलं होतं. तर हे आहे. तर ही गोष्ट आहे. त्यामुळे आणि अनेक जण सर्व काही अर्पण करतात, पण स्वतःमधला मीपणा काही अर्पण झालेला नसतो. तर हे आहे. तर त्याला काही त्याग म्हणता येणार नाही. तर एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण स्व देणार नाही. स्व देऊन सर्व ठेवले तरी चालेल, पण सर्व देऊन स्व ठेवला तर ते मात्र चालणार नाही. त्याग होईल ते, पण त्याला त्याग नाही. म्हणजे जो त्याग मनाला अपेक्षित आहे तो अशा पद्धतीने आहे की आपण अर्पण झाला आहे. पुढे 40. एखाद्या तुरुंगामध्ये पुष्कळ कैदी असतात, कोणी काही केलेले असते. हे जरी खरे ती प्रत्येकाचे करून केलेले ही गोष्ट निश्चित आहे. हे जसे खरे त्याचप्रमाणे जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागच्या जन्मी अमुक एक कर्म केले, हे जरी समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे, ही गोष्ट निश्चित आहे. परंतु त्यामध्ये भगवंतांनी एक मोठी सोय ठेवली आहे, तीही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. जसं तुरुंगात काही ना काहीतरी अपराध केल्यामुळेच आज सगळेजण अडकलेले असतात. तर आपण ह्या जन्माला आलोय म्हणजेच ह्या तुरुंगात आहोत, तर आपणही काही ना काहीतरी केलेलंच आहे, म्हणूनच या जन्मात पण आहे. आणि ह्या जन्मात येऊन आपण काही ना काही दुःख किंवा कष्ट, काही ना काही आपल्याला मनाला यातना होत असतात. तर त्यासुद्धा आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी आपण काहीतरी अज्ञानाने वागलेलो आहे, कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये त्या स्वरूपात त्या येत असतात. महाराज सांगतात असं जरी असेल तरी सुद्धा जो स्वतःला विसरतो तेव्हा त्याला ह्या यातना सहज तो या यातनांना पार करू शकतो. ह्या यातनामध्ये तो स्वतःचं धैर्य खचू देणार नाही, हे इथे सांगितलेलं आहे. पुढे आहे 46. जो मनुष्य तरुणपणे स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणही स्वाभाविक रीतीने येईल, ते त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही. आपण अस्वाभाविक रीतीने म्हणजे आसक्तीने वागत असल्यामुळे म्हातारपणी करते पण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते, ती तापदायक होते.
जिथे तिथे आसक्ती असेल, मीपणा असेल, सर्व काही सगळ्यावरचा ताबा घेण्याची वृत्ती असेल तर आणि म्हातारपणी शरीराची शक्ती, मनाची शक्ती कमी होते. आणि जर आसक्ती असेल त्या जीवाची तर आणि उलट असतं की शरीराची शक्ती आणि मनाची शक्ती कमी होते वय वाढत जाईल तसं. आणि आसक्ती मात्र सवयीने वय वाढेल तसं वाढलेली दिसते माणसाची. आणि शरीराची मनाची शक्ती तर साथ देत नाही आणि आसक्ती तर वाढलेली असते. त्यामुळे प्रचंड त्रास अनेकांना म्हणजे वय झाल्यानंतर उतार वयामध्ये 50 नंतर वगैरे हळूहळू करत किंवा 55-60 नंतर होऊ लागतात. तर त्यामुळे जो व्यक्ती स्वाभाविकपणे सुरुवातीपासूनच वागत असेल, तरुणपणापासूनच जास्त आसक्तीमध्ये शिरलेला नसेल, जास्त अपेक्षांमध्ये शिरलेला नसेल, त्याला म्हातारपण पण सुखाचं जाईल. कारण त्याची कुठे आसक्ती विशेष नसते आणि तो सहज राहिलेला असतो. कुठल्या अपेक्षा त्यामुळे नसतात. तर त्याचं म्हातारपण पण एका दृष्टीने सुसह्य असं जाऊ शकतो आणि सत्कारणी तो आपला म्हातारपणातला उतार वयातला वेळ की जेव्हा कर्तव्य कमी झालेली असतात तेव्हा मग जो स्वाभाविक जगलेला असतो आधी तो त्या वेळेचा सदुपयोग करू शकतो आणि आपला उद्धार तो ह्या वेळेमध्ये गाठू शकतो. ह्यासाठी इथे महत्त्वाचं आहे की जितकं होईल तितकं जेव्हा आपल्याला ज्ञान होतंय, ज्या वेळेला होतंय त्यावेळेला जितकं होईल तितकं मीपणा सोडून देणं गरजेचं आहे. मीपणा सोडणं, आसक्ती सोडणं, ह्या आसक्तीपासून हळूहळू स्वतःला वाचवणं हे गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. आता आपण म्हणू की असं कमी होईल तर होणं अशक्य आहे. आणि ती शक्ती नसते माझी आणि शरीराची की ती आसक्ती सोडण्यासाठी ज्या यातना होतात त्या सहन करण्याची. तर हे आहे. त्यामुळे आधीपासूनच आपण कमी गुंतलो, कमीत कमी आसक्ती ठेवली तर आपण भविष्यात येणाऱ्या गोष्टींना सामोरी पण जाऊ शकतो. आणि आधीच आसक्ती तुटत असताना, कारण आसक्ती सोडणं हे इतकं सोपं नसतं, तर ते सुद्धा खूप काही क्लेशदायक असतं. कारण आपल्याला जन्मोजन्मी आसक्तीत जगायची सवय आहे, आसक्तीत काळजी करायची सवय आहे, जीव लावायची सवय आहे, सगळ्यांची विचारपूस करायची सवय आहे आणि निस्सीम प्रेम करण्याची सवय आहे. तर हे सगळी सवय आहे आपल्याला जी चांगली आहे, परंतु ती आज त्यातच अडकून राहिलो तर काही आपण प्रगती साधू शकत नसतो. त्याच्यामुळे आपल्या जीवनात अशा प्रसंग येतात की जिथे हळूहळू परमेश्वरच आपली आसक्ती सोडतो आणि मग तेव्हा ती सुटत नाही. दुसऱ्यांविषयी रागद्वेष वाटत नाही आपल्याला, परंतु असे काही प्रसंग जीवनात येतात की ते आपल्याला आपल्या अंतरी असलेली आसक्ती सोडून घेतातच. ती कोणाच्या प्रती असणार का, एखादं घराच्या प्रती असेल किंवा एखाद्या नात्याच्या प्रती असेल, संपत्तीच्या प्रती असेल, वस्तूच्या प्रती असेल, तर आसक्ती कुठेच ठेवायची नाहीये हे आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे मन जास्त गुंतलेलं असतं तिथून आपल्याला भगवंत हा मोकळा करायला बसलेला असतो आणि तिथून मोकळं झाल्याशिवाय आपलं हृदय पूर्ण खुलं होऊ शकत नाही त्या प्रवेश करण्यासाठी. तर हे आहे. तर त्याच्यामुळे आसक्ती सुटण्यासाठी जे सर्व काही घटना किंवा सर्व काही प्रसंग हे जीवनामध्ये येत असतात आणि त्याला तासीने सामोरे गेला आणि तर आपल्याला हे सोपं होईल आणि पुढे आपल्या खूप चांगल्या रीतीने आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करू शकतो. 47. ज्या माणसाची आसक्ती आणि आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल. अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी लागेल, त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही, त्याची झोप कमी होईल, पण कोणी त्याचा कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही. हे आहे. आसक्ती कमी झाली तर काहीच नाही, त्याच्यात गुंतच नाही आणि तो कोणाच्यात लुडबुड पण करत नाही. स्वतः तो पितो, शांत राहतो, कोणाला काही सांगायला जात नाही जास्त हे किंवा कोण काय करत म्हणून हे असंच का तसंच का, काही कोणाच्यातच तो जास्त डोळणार नाही सक्ती असेल आणि जिथे आवश्यक असेल तिथे थोडंसं बोलेल, ते पण सगळं पाहून बोल नाही तर बोलही नाही. त्यामुळे हा मनुष्य सगळ्यांना हवासा वाटतो काही असं हे महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे खूप त्याचं आणि तो त्यामुळे स्वतःची शांतीत जगतो, दुसऱ्यालाही शांतीत जगू देतो. ही आहे महत्त्वाची गोष्ट. आणि आजच्या कालावधीमध्ये
हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आज कोणालाच कोणी सांगितलेलं काहीही आवडत नाही. लहान मुलांसहित मोठ्या मुलांसहित आपण जन्म दिलेल्या मुलांना पण सांगितलेलं आवडत नाही, तर बाहेरून आलेल्या सुना आणि जावई किंवा ह्या लोकांना काय आवडेल, ही पण गोष्ट आहे. तर आजची परिस्थिती अशी आहे. तर त्यामुळे जितकं होईल तितकं आपण शांत आपल्या अंतरी राहिलो तर ते जास्त सुखाचं आहे, ते जास्त उद्धार करणारं आहे, शांती टिकवणारं आहे आणि त्यातच सर्वांचं कल्याण आहे. हे इथे आहे. 48 म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे, पण मी सांगतो ना, ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी, म्हणजे म्हणजे मग दुःख नाहीच नाही. काय सांगते, म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे. आपलं सर्व मीपणा निघून जायला पाहिजे म्हातारपणामध्ये, उतारवयात, आणि सगळं सोपवून द्यायचं. मग सोपवून दिल्यानंतर कसे का कोणी काही करेना का संसार, भले आपण तो खूप मेहनतीने केलेला असतो, सगळं नीटनेटका केलेला असतो, समोर तशा पद्धतीने घडत जरी नसेल तरी सुद्धा इथे महाराज सांगतात की म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे, सोडून द्यावा आपण जे काय. आणि पण मी सांगतो ना, ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी. काहीच सांगायला पण जाऊ नये. आता कोण घेण्याच्या मनस्थितीतच नाही आहे. ही दुनिया कोणाला शिकायची इच्छा नसते. फार कमी जीव असे असतात की ते शिकण्याच्या वृत्तीचे आहेत. आणि आत्ताची पिढी तर आत्ताची काय, आता आमच्या आसपास वयाची पण मंडळींना कोणी सांगितलेलं आवडत नाही. मग आता अशाच मंडळींकडून झाली त्यांना असं होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी सांगणार ही कल्पनाची वृत्ती नाहीशी करावी. काहीही सांगायची, काही करायची गरज, कुठलं ठेवायचं नाही. बस आपण प्रपंच केला, अभ्यास सोला, आता जे जसं करतील तसं, आणि आपण शांत राहून आपलं रामाचं नाम, ही महत्वाची गोष्ट आहे. ही महत्वाची, कारण महाराज सांगत आहेत की मी सांगतो ना, ही कर्तेपणाची वृत्ती नाही शिकावी, जे मग दुःख नाहीच नाही. कारण ऐकणारच कोणच नाही. आणखी लाख मुला सांगू, कल्याणाचं सांगू, पण तिथे ऐकणारच नसेल तर त्या सांगण्याचा उपयोग नाहीये. ते वाया जाणार आहे. स्वतःलाही कष्ट असं आहे. आपण काही अन्याय करत नसतो. आता सांगायला पण लोकांना अन्यायासारखा वाटतो. तर त्यामुळे महाराज स्पष्ट सांगते, म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावं, वितळून जायचं. पण मी सांगतो ना, ही कर्तेपणाची वृत्ती नाही करावी, म्हणजे दुःख नाहीच नाही. हे ते महत्वाचं सांगितलेलं आहे. दुःख आपल्या 49, जोपर्यंत आपलेपणा आहे तोपर्यंत ब्रह्माच्या गोष्टी बोलणे फोलपणाचे आहे. ज्याला माती आणि सोने सारखे झाले, ज्याला स्त्री आणि पुरुष हा भेद राहिला नाही, जो आपण स्वतः वितळला, त्याने ब्रह्माच्या गोष्टी बोलाव्या. खूप महत्वाचं सांगितलं इथे. जोपर्यंत आपलेपणा आहे तोपर्यंत ब्रह्माच्या गोष्टी बोल फोलपणाचे आहेत. ज्याला माती आणि सोने सारखे झाले, ज्याला स्त्री आणि पुरुष भेद राहिला नाही, जो आपण स्वतः वितळला, त्याने ब्रह्माच्या गोष्टी बोलाव्या. हे इथे सांगितले. सर्व भेद जायचा विसरला असेल त्यानेच भगवंताच्या ब्रह्मविषयी वार्ता बोलणं करावं. हे इथे महाराज सांगतात. पण ज्ञानावस्थेने झालेले कर्म पूर्णच असते, त्या अगोदरचे कर्म पूर्ण होत नाही. पूर्ण कर्म कोणतं, तर ज्ञानावस्थेत झालेले कर्म पूर्णच असते, त्या अगोदरचे कर्म पूर्ण होत नाही. 51, कोणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो, कारण सत्य स्वरूप प्रत्येकाला कळावे अशी भगवंताची इच्छा आहे, आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्ये शक्य आहे. यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखा आहे, हे प्रत्येकाने समजावे. किती सुंदर सांगितलंय की कोणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो, कारण सत्यस्वरूप प्रत्येकाला कळावे अशी भगवंताची इच्छा आहे, आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्येच शक्य आहे. यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखा आहे, हे प्रत्येकाने समजावं. जन्माला एखादा जीव आला तर पहिल्यांदा भगवंताला आनंद होतो, त्यानेच घातलेलं असतं. पण तरी आता ह्या जीवाला आत्मसाक्षात्कार करून घेण्याची संधी मिळाली, यासाठीचा तो आनंद भगवंताला झालेला असतो. हे इथे महाराज सांगतायत. 52, सत्य वस्तू ही आपल्या कल्पना, बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडे आहे. सत्य वस्तू ही आपल्या कल्पना, बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडे आहे. म्हणून सत्य वस्तूचं जे ज्ञान आहे ते आपल्याला पूर्णतः अनुभव आहे, ते कृपे वाचून होत नाही. जोपर्यंत आपलं मन शांत होत नाही, मनामधले विकल्प, संकल्पना, मनामधले विचार
बुद्धीचे तर्क वितर्क हे जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या सत्य वस्तूचं ती सत्य वस्तू चं खऱ्या रीतीने ज्ञान होत नाही हे इथे सांगितलेलं आहे. आणि ह्यासाठी आपलं सगळं शांत होणं आवश्यक आहे. आपले विचार आपण सोपवणं, आपल्याला आपली बुद्धी पण आपण समर्पण करणं, कुठलेही तर्क नाही लावायचे, आपण कुठल्याही कल्पना न करणं आणि तर्क ह्याच्या पलीकडे असलेलं आहे. 53 नदीच्या पुलावर उभे राहिले असता. अर्थात आपल्याला इथे कल्पना मात्र भगवंताविषयीच्या नक्कीच त्या करायच्या आहेत. सगुण आता सत्य वस्तू ही आपल्या कल्पना, बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडे आहेत. तर इथे भगवंताविषयीच्या कल्पना तेवढ्या मंजूर आहेत, कारण आपणाला लगेच आपण निर्गुण असा भगवंताची आपल्याला अनुभूती होणार नाही किंवा आत्मतत्वाची. त्यामुळे ज्या कल्पना आता आत्मा हा शुद्ध आहे, पवित्र आहे, आत्मा हा अमर अविनाशी आहे, तो भगवंतातून आलेला आहे, भगवंत भगवंतने ह्या आत्मतत्वाला निर्माण केलेला आहे, या सृष्टीला निर्माण केलेलं आहे. भगवंतच सर्व दाता आहे, कर्ता आहे, त्याच्या शक्तीतनं संपूर्ण विश्व साकारलं आहे. तोच तारक आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, तो त्रिकालदर्शी आहे. ह्या कल्पना आवश्यक आहेत. ह्या कल्पना बाकी आवश्यक आहेत, त्या उपकारक आहेत. ह्या भगवंता व्यतिरिक्तच्या कल्पना आणि बुद्धीचे तर्कवितर्क ह्याच्या पलीकडे गेलो ते थांबवणं गरजेचं आहे. पण सुरुवातीच्या कालावधीमध्ये, सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये भगवंताविषयीच्या कल्पना ह्या अवश्य आहेत. ह्याला सगुण उपासनाही म्हणतात. आणि हेच हळूहळू करत आपणाला निर्गुण अशा भगवंताच्या अनुभूतीपर्यंत घेऊन जाणार आहेत. तर त्यामुळे सत्यवस्तू ही आपल्या कल्पना, बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडे आहे. परंतु त्या व्यतिरिक्तच्या कल्पना करणं, त्या व्यतिरिक्तच्या बुद्धीमध्ये तर्क वितर्क लावणं हे बाकी आपणाला आत्मसाक्षात्कारापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. जे संतांनी सांगितलंय ती वचनं, त्याच्यावरती मनन चिंतन किंवा त्यांचं स्मरण करणं आणि मग जे काही अंतर्ज्ञान आपणाला होईल तर ते हरकत म्हणजे ते महत्त्वाचं आहे. हे इथे आहे. 53 नदीच्या पुलावर उभे राहिले असता पायाला पाण्याचा स्पर्श न लागता वाहणाऱ्या पाण्याची मजाच अनुभवायला सापडते. नदीच्या पुलावर उभे राहिले असता पायाला पाण्याचा स्पर्श न लागता वाहणाऱ्या पाण्याची मजाच अनुभवायला सापडते. त्याचप्रमाणे भगवंताचे सत्यत्व ज्याच्या अंतःकरणाला पटले तो विषयामध्ये राहून देखील त्यापासून अलिप्तच राहील. होणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टीकडे तो गंमत म्हणून बघेल. हे इथे सांगतायत. त्रयस्थ दृष्टीने तो जे काही सुखदुःख येतील त्यांच्याकडे पाहिल आणि त्याच्यात तो बुडून जाणार नाही, ना सुखात ना दुःखामध्ये. पुढे सांगतायत की 54 सध्या आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही अशी अवस्था आहे. सध्या आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही अशी अवस्था आहे. कालाचं सुद्धा भान विसरून गेलं पाहिजे. कालातीत हे आहे. कालाचं सुद्धा भान विसरून गेलं पाहिजे. आणि कालाचं भान तेव्हाच विसरून जाऊ शकतो जेव्हा आपण पूर्णतः स्वतःला विसरलेलो आहे. पूर्णतः आपण स्वतःला विसरून इतके एकरूप झालोय की किती काळ झाला काहीही कळला नाही. आणि तेवढा म्हणजे हे आहे महाराज सांगतात ते अत्यंत महत्त्वाची अवस्था. आणि तेव्हा सध्या आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही अशी अवस्था आहे. 55 काल मुख्यतः 3 प्रकारचा आहे. कालचा, आजचा आणि उद्याचा. जो काळ कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही अशी अवस्था आहे. आता काळाविषयी महाराज मार्गदर्शन करत आहेत. काय सांगतायत की काल मुख्यतः 3 प्रकारचा आहे. कालचा, आजचा आणि उद्याचा. जो काळ होऊन गेला तो काहीही केले असता परत येणार नाही, म्हणून त्याची काळजी करू नये. एखाद्याचे कोणी गेले तर आपण
त्याला असे सांगतो की अरे एकदा गोष्ट होऊन गेली, आता काय त्याचे, आता दुःख न करणे हेच बरे. हे जे तुम्ही लोकांना सांगता तसे स्वतः वागण्याचा प्रयत्न करा. विवेकाने मागे होऊन गेलेल्याची विस्मृती पाडता येते. तसेच पुढे काय होणार हे माहिती नसल्यामुळे त्याची काळजी करू नये. आजचे आपले कर्तव्य आपण केल्यानंतर जे व्हायचे ते होणारच, म्हणून स्वस्थ असावे. मागची आठवण करू नये आणि गेल्याचे दुःख करू नये. मागची आठवण करू नये किंवा गेल्याचे दुःख करू नये आणि उद्याची किंवा होणाऱ्याची काळजी करू नये. हे इथे महाराज आता कालाच्या पलीकडे जायचं म्हणजे काय या संदर्भातलं सूत्र सांगतायत. पुढचं सांगतायत 56. भूतकाळ आणि भविष्यकाळ हे जर आपल्या हातात नाहीत तर वर्तमान काळ तरी आपल्या हातात कसा असेल. म्हणून परमात्मा करता आहे असे समजून आपण आजचे कर्तव्य करावे. हे आहे. आता कसं आपण कार्य करायचंय, काळाच्या पलीकडे कसं जायचं आहे. आता आपण प्रत्येक गोष्टीमध्ये ठरवतो अमुक वेळेला अमुक झालं पाहिजे. अनेकदा तसं होतं, अनेकदा तसं होत नाही. हे ही गणितं आपण लावलेली आहेत. अमुक वेळेला अमुक झालं पाहिजे, अमुक वयात अमुक झालं पाहिजे, किंवा हे माझं काम एवढ्या वेळात झालंच पाहिजे. ही अशी आपण काही गणितं आखलेली असतात, जी प्रपंचाच्या दृष्टीने ठीक आहे, आवश्यक आहे, परंतु त्या गणितानुसारच घडतं असं नाही, हे आपण अनुभवतो सुद्धा. आणि तरी सुद्धा आपण त्या काळातच अडकलेलो असतो. एवढे अनुभव येतात तरी सुद्धा आपण ते मान्य नाही करत की समयाची पण एक, काळाची पण एक शक्ती असते. काळाचं अनन्यसाधारण महत्व आहे जीवनामध्ये, हे आपण मान्य नाही करत. इतके सारे अनुभव बघतो तरी सुद्धा आपणाला वाटतं नाही, सगळं काही आपण ठरवलं त्यानुसारच तसंच तेव्हाच आणि तसंच झालं पाहिजे किंवा तसंच होणार असतं. त्यासाठी आपण प्रत्येक जण आपण काळामध्ये अडकलेलो असतो. प्रत्येक जण. याचा अर्थ असा नाही की आपण बेफिकीर राहायचं किंवा जसं होईल तसं, मग असं नाही. आपल्याला आपला प्रयत्न पुरेपूर अगदी व्यवस्थित करायचे आहेत. 100% आपले चांगले प्रयत्न करायचे आहेत, पण काळात अडकू नये हे महाराज इथं सांगत आहेत. तर ते कसं अडकायचं नाही, काळाच्या पलीकडे आपण कसं जाऊ शकतो, तर हे सुद्धा महाराज इथे आपल्याला सांगतायत. अत्यंत छान रीतीने सांगतायत की जे भूतकाळ झालेला आहे, भूतकाळातल्या अनेक घटना ज्या घडलेल्या आहेत, तर त्या भूतकाळातल्या घटनांचं विस्मरण झालं पाहिजे आणि ते प्रयत्नाने विस्मरण आपण करू शकतो. भूतकाळात घडलेल्या घटना पुन्हा परत येऊ शकत नाही, त्यात काहीही सुधारणा होऊ शकत नाही. त्यामुळे झालं ते झालं, तर त्याचं विस्मरण करणं, त्याची आठवण न करणं हे आहे. आणि सरावाने आपण आपल्या विस्मृतीतून ते काढून टाकू शकतो, हे महाराज सांगते. दुसरं, भविष्यकाळ आपल्या हातात नाही, मग त्याचं चिंता का करायची. त्यामुळे भविष्याच्या विषयी आता काय होईल, कसं होईल, त्याची चिंता करू नये. आणि जर भूतकाळ आपल्या हातात नाही, भविष्यकाळ आपल्या हातात नाही, तर वर्तमान काळ तरी कसा आपल्या हातात असणार आहे. तर वर्तमान तरी आपल्या हातात कसा असणार आहे असं सांगून महाराज सांगतायत की तर इथे महाराजांनी खूप मोठं सूत्र सांगितलं की भूतकाळ आणि काळ हे जर आपल्या हातात नाहीत तर वर्तमान काळ तरी आपल्या हातात कसा असेल. म्हणून परमात्मा करता आहे असे समजून आपण आजचे कर्तव्य करावे, हे महत्वाचं आहे. म्हणून परमात्मा करता आहे असं समजून, असं मानून आपण आजचे कर्तव्य करावे. म्हणजे भूतकाळ आपल्या हातात नाही, कारण तो आपण आधी अनंत जन्माच्या कर्माने तो प्रारब्ध स्वरूपात आपण आणलेला आहे, किंवा ह्या जन्मातलं पण. त्यामुळे भूतकाळ आपल्या हातात नाही, भविष्यकाळ आपल्याला माहीत नाही की काय घडेल. मग वर्तमान कसं आपल्या हातात असेल, तर तोही खरं तर आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात केवळ एवढंच आहे की आपण प्रयत्न करायचं, आपण आपलं काम करायचं, आलेलं समोर असलेलं ते काम करायचं आणि ते कर्तव्य म्हणून करायचं, मनापासून करायचं, समर्पित होऊन करायचं, पूर्ण लक्ष देऊन करायचं. आणि ते करत असताना कारण भूतकाळ आपल्या हातात नाही, भविष्य आपल्या हातात नाही, तर वर्तमान तरी कसं आपल्या हातात असेल, याचा अर्थ तोही आपल्या हातात विशेष नाही आहे. केवळ प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे आणि ते सुद्धा भगवंत करता आहे, मी करता नसून भगवंत करता आहे ह्या दृष्टीने करणं. करतेपणाची आसक्ती टाळून करणं हे महाराजांनी सांगितलं आणि एवढंच काही ते आपल्या हातात आहे हे. आणि असं जो आचरण करेल तो काळाच्या पलीकडे जाऊ शकतो आणि मग काळाच्या पलीकडे असलेल्या भगवंताला
अनुभवण्याची पात्रता त्याच्यामध्ये येऊ शकते, अन्यथा येणार नाही. अन्यथा आपण आता म्हणू आपण नाहीतर काळातच अडकणार की आज मी हे ठरवलं होतं पण अजून हे झालं नाही. आणि हे पण जो असं स्वीकारेल, ठीक आहे आज मी ठरवलं होतं पण नाही, माझा प्रयत्न मी केला पण आज घडण्याची वेळ नव्हती, काही हरकत नाही, त्याची वेळ उद्या असेल, परवा असेल, जेव्हा असेल तेव्हा ते घडणार आहे कार्य. ह्या मनस्थितीने जो राहील तो शरण गेलेला आहे आणि तो काळाच्या पलीकडे जाण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. अन्यथा तो सतत म्हणत जाणार की आज हे करायचं होतं, झालं नाही, झालं नाही, झालं नाही. ह्यामध्ये तो उद्याचाही दिवस तो ह्याच चिंतनात घालणार की काल हे झालं नाही, झालं नाही. पण जो असा म्हणेल की नाही मी आज प्रयत्न केला पण आज होण्याची ती वेळ नव्हती, आज योग नव्हता, आज तो समय नव्हता, आज त्या कामाचं ते समय नव्हतं, पुढे होईल, तर तो विसरून जाणार. उद्याचा दिवस तो नवे काम करेल त्याची. तर हे आहे. आणि असं जेव्हा सराव होत जाऊ तेव्हाच आपण क्षमता ठेवू शकतो की काळाच्या पलीकडे असलेल्या भगवंताला आणि आत्मतत्वाला समजण्याचं किंवा अनुभवण्याची. अन्यथा क्षमता येऊ शकत नाही. सगळी गणितं, सगळे गोष्टी आपल्याला जे गणित वाटतं मन आणि बुद्धीला, जीवन तसं नाही आहे. अनेकांना खूप गणितं अशी असतात की नाही हे असं 1+1=2 असं गणित असं जीवनात होत नाही. हे अशित आहे. आणि कारण तसं पाहिलं गेलं तर सृष्टी नियमानुसार 1+1=2 असं गणित होतं सगळे. परंतु आपल्याला ह्या जन्मात जे दिसत असं ते आपण आहे. आणि त्यामुळे अचानक आपल्या घटना समोर येतात त्यावेळेला अनेक जन्माच्या कर्मांचा हिशोब ते बरोबरच आलेलं असतं. परंतु ह्या जन्मात आपल्याला ते जात नाही, आपण ते स्वीकारू शकत नाही. तर त्यामुळे महत्वाचं आहे की म्हणून आपल्याला ते दिसत नाही की आता मी काही असं कोणाला केलं नाही तरी मला हे त्रास का असं वाटतं. तर त्यामुळे महत्व आहे की ह्या जीवनात काही अचानक घडू शकतं, काही होऊ शकतं, अचानक सुखही मिळू शकतं, अचानक काही धोकेही होऊ शकतात, अचानक काही फायदाही होऊ शकतो, अचानक काही नुकसानही होऊ शकतं. तर हे सगळं कर्माच्या गतीनुसार ते चालत असतं. आणि त्यामुळे आत्ता आपण जे गणित करतो ते गणित फार अपूर्ण रीतीने असतं. आपल्याला दिसणाऱ्या आत्ता वर्तमान दिसणाऱ्याच गोष्टींच्या आधारे आपण केलेलं गणित असतं. त्यामुळे ते गणितही चुकीचं मांडलेलं असतं आणि त्याचं उत्तरही चुकीचं येत असतं. तर सृष्टीचं गणित कधीच चुकू शकत नाही, ते बरोबरच आहे. परंतु आपली अपूर्ण बुद्धी असल्यामुळे आपण या जीवनाची गणितही करण्यास अपूर्ण गणितं मांडतो आणि त्या अपूर्णतेतच आपण सुख दुःख अनुभवतो आणि आयुष्यभर तेच अनुभवत असतो आणि त्याच्यातच आपण स्वतःला स्वाहा करतो. तर त्यामुळे जोपर्यंत काळाच्या पलीकडे प्रत्येक समयाला जे दाखवलंय, जे समय दाखवतोय ते जोपर्यंत स्वीकारू शकत नाही, स्वीकारता येत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या रीतीने प्रगती करायला अजून काम करायला पाहिजे, हे आपल्या लक्षात येईल. ते सांगते की 57 रात्रीचे स्वप्न पडावेसे वाटते दिवसभर यावे. 58 समजा आपण गाडीत बसून दिल्लीला गेलो, गाडी दरक्षणी बदलते, पुढे पुढे जाते, पण आपण आपल्या जागेवरच बसून असतो आणि दिल्ली पोहोचू. त्याचप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते, पण आपण जर भगवंताला चिकटून राहिलो तर आपण खात्रीने समाधानाला जाऊन पोहोचू. परिस्थितीला हवी तेवढी बदलू दे. हे महत्वाचं आहे. गाडीत वेगवेगळ्या स्टेशनवरून गाडी जाते पण आपण उतरत नाही. तसंच जीवनाची आणि जे उतरतो केव्हा, जेव्हा स्टेशन येतं तेव्हाच. तसंच आपलं ध्येय जे आहे, नरदेह जो मिळालेला आहे, हे जीवन आहे ते आत्मसाक्षात्कारासाठी आहे, हे आपलं ध्येय असेल तर जीवनात अनेक वर खाली चढाव उतार येतील. तर तिकडे लक्ष न देता, तिथे आपलं चित्त ढळू न देता, धीर खचू न देता आपण ती हिंमत धरून ठेवली पाहिजे तर खात्रीने आपणाला समाधान प्राप्त होईल, हे महाराज सांगतायत. 59 परमार्थाविषयी आपल्या काही विचित्र कल्पना असतात, अगदी अडाणीपणा पत्करला पण हे विपरीत ज्ञान नको. अनेक महाराज सांगतायत की काहीच समजत नसेल तरी चालेल, परंतु आपण वेगवेगळ्या विचित्र कल्पना केलेल्या असतात. अनेकदा माणसं असं म्हणतात मला की एखादी अघटित घटना घडते, एखादं अघटित नुकसान होतं किंवा अचानक अपमृत्यू कुठे होत असेल किंवा एखाद्या घरामध्ये असं एखादं मूल जेव्हा काही अपंग
जन्माला येतं किंवा काय, तेव्हा असं अनेक जणांच्या मुखनं येत असतं, जवळजवळ 99% की देवाने असं कसं केलं. तर हे जे आहे आपल्या कल्पना विपरीत असतात. सर्व काही भगवंत करत आहे, तर तो सुख दुःख देतो. तर हे जे आहे तर सगळा दोष भगवंतालाच देतो. आणि जेव्हा चांगलं करतं तेव्हा हा मी केलं हे आहे, माझ्यामुळे झालं, मी एवढा प्रयत्न केला, किंवा त्या व्यक्तीने केलेलं आहे ते, किंवा त्याच्या भरपूर काही कौतुक करणं हे, किंवा डोक्यावर चढवणं हे होतं. तर इथे ह्या भगवंताने कसं, देवाने कसं वाईट दिलं माणूस म्हणून, देव कसं कोणाला वाईट करेल, शक्यच नाहीये ते. तर त्यामुळे ह्या विपरीत कल्पना आहे. कोणीच हे म्हणत नाही की मी माझ्या कर्माचं जे काही आलेलं आहे त्यानुसार प्रारब्ध माझ्या समोर आले, हे कोणीच नाही, कारण हे ज्ञानच नाहीये माणसाला. तर भगवंत करतोय हेच आहे. तर जे उलट विपरीत ज्ञान घेतलं जातं, भगवंत करता का म्हणायचं आहे, हे ह्याच्या मागचे मोठं तत्वज्ञान आहे. आपलं मी पण जावं, आणि आपण देह मन बुद्धी चित्त अहंकार काळ ह्याच्या पलीकडे जायला पाहिजे. ह्याच्यासाठी समर्पण वृत्ती प्राप्त व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण मी करता ही भावना सोडणं गरजेचं आहे. याचा अर्थ आपल्याला जे निश्चित कर्म दिलेलं आहे ते आपणच करत असतो ते, पण तिथे आपली आसक्ती निघून जावी ह्यासाठी भगवंत करता. कारण शेवटी ते कर्म होत असतं त्या भगवत शक्तीमुळे होत असतं, पण त्या कर्माला दिशा देण्याचं काम हे आपलंच कर्म आधीचं आणि आत्ताचं करत आपले संस्कार करत असतात. परंतु तिथे शरणागती यावी, आपण भगवंताची प्राप्ती, आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी लायक व्हावं. आणि जसा भगवंत आहे संपूर्ण विश्व निर्माण करून तो अलिप्त राहिलेला आहे, तो कधीच म्हणत नाही मी हे केलं, मी ही सृष्टी निर्माण केली, किंवा मी हे करतोय, कधीच तो म्हणत नाही. तर तसं आपण व्हावं, आणि तसं साक्षी व्हावं, तसं अलिप्त व्हावं. सर्व करूनही न दिसणारा गुप्त असा भगवंत आहे, तसं आपण व्हावं. ह्यासाठी आपणाला भगवंत करता, मी करता, हे सर्व आपणाला त्यासाठी आहे. परंतु माणूस मग विपरीत नाही की नाही सगळं परमेश्वरच करतो, तोच दुःख देतोय, तोच आहे. तर संतांनी वेगळ्या भूमिकेवरनं म्हटलेलं आहे, की का म्हटलेलं आहे की आपलं मी पण जावं म्हणून म्हटलेलं आहे. पण दोष देण्यासाठी किंवा सर्व काही मग माणूस त्या भगवंतावरती टाकतो ते दोष, आणि स्वतः बाकी नामानिराळा राहतो. म्हणजे माझ्या कर्माचं नाहीच आहे ते, भगवंत त्याने केलेलं आहे, असं कसं फळ दिलं. तो ह्या पद्धतीने आहे. तर हे इथे महाराज सांगतात की परमार्थाविषयी आपल्या काही विचित्र कल्पना असतात, अगदी अडाणीपणा पत्करला, पण हे विपरीत ज्ञान नको, आणि त्यामुळे त्याच्यावरती सोपवलं जातं, त्याला दोष दिला जातो. पुन्हा हा कितीही कष्टाची घटना आली, एखादं नुकसान झालं, एखादं घरात अघटित घडलं, एखादा अपमृत्यू आला, किंवा तरी सुद्धा डोळे उघडत नाही, कारण देवाने केलंय ना, ते देवाने केले, तर मी सुधारण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आता एवढी मोठी महामारी येऊन गेली तरी माणसं जागी नाहीत झालेले, तरी त्याच्या अंतरी प्रेम वाढलं नाहीये, तरी त्याला जीवनाचं सत्य कळालं नाहीये, हे आपण पाहतो. तर हे आहे कारण तिथे केवळ देवाने केलंय म्हणूनच असं सगळं सोपवून टाकलं जातं. आणि हे इथे महाराज सांगतायत स्पष्टपणे की परमार्थाविषयी आपल्या काही विचित्र कल्पना असतात, अगदी अडाणीपणा पत्करला, पण हे विपरीत ज्ञान नको, हे महाराज सांगतात. मनुष्याला जितके ज्ञान असते तितके लिहिता येत नाही, वाचणाऱ्याला जितके लिहिलेले असते तितके समजत नाही, त्याला जितके समजलेले असते तितके सांगता येत नाही, आणि ऐकणाऱ्याला तो जितके सांगतो तितके कळत नाही. म्हणून मूळ वस्तूचे वर्णन स्वतः अनुभव घेऊनच समजावे, हे आहे. महाराज सांगतायत की ज्ञान शेवटी आपण कितीही वाचलं सांगितलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला स्वतःच्या अनुभवानेच ते होणार आहे. ह्यासाठी अभ्यास आहे महत्वाचा, पण तो स्वतः केला पाहिजे, स्वतः अनुभव घेतला पाहिजे, हे महाराज सांगत आहे. त्यामुळे म्हणून मूळ वस्तूचे वर्णन स्वतः अनुभव घेऊनच समजावे, तेव्हाच हे होईल. आता याचा अर्थ आपण सगळं ऐकावं, मनन श्रवण चिंतन हे पण करावं, पण त्या प्रयत्न करता करताच मग आपल्याला त्या अनुभूती येतील, आणि नंतर लक्षात येईल अच्छा हे असा अर्थ आहे, असा अर्थ आहे. तो त्याचा अर्थ आपल्याला अनुभवानेच कळतो, हे इथे आहे. पण हा अभ्यास उपयोगी पडतोच, एवढं नक्की आहे. 61 वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. 62 सर्व प्रचितीमध्ये आत्मप्रचिती ही उत्तम होय, आपण सुखी नाही हा आपला आजचा अनुभव आहे.
63 100 माणसे असून त्या सर्वांचे जर एकमत असेल तर, किंवा त्या सर्वांचे लक्ष जर एकीकडेच असेल तर ती एकच आहेत. जेथे एकपणा आहे तेथे शांती असते, म्हणून सामसूम असणे ही शांती नव्हे. एकच मत असेल तिथं शांती आहे, पण अनेक ठिकाणी दिसते शांती, पण ती शांती खऱ्या अर्थाने असेलच असं नाहीये. जेव्हा काहीच एकमेकांचं पटत नसतं तेव्हा पण शांती असते. हा, हे ते महाराज सांगतायत. दिसणारी शांती महत्वाची नाही, तर एक सूर आहे ना सगळा, त्यातनं जी शांती येते ती खरी शांती आहे. पुढे सांगतायत की 64 सूर्य हा आपल्या आधी होता, तो आज आहे आणि तो पुढेही राहणार आहे. तो नेहमीचाच असल्यामुळे त्याचे अस्तित्व आपल्या ध्यानात येत नाही, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. भगवंताच्या बाबतीत आपले असेच घडते. सूर्य हा आपल्या आधी होता, तो आज आहे आणि तो पुढेही राहणार आहे. तो नेहमीचाच असल्यामुळे त्याचे अस्तित्व आपल्या ध्यानात येत नाही, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. भगवंताच्या बाबतीत आपले असेच घडते. कधी आपण सूर्याला पाहतो का प्रेमाने? कधीच नाही पाहत. वस्तुस्थिती आहे. तसंच भगवंत सुद्धा गृहीत धरला जातो आणि आपल्या भगवंत म्हणजे दुसरं कुठलं नाही, तर आपल्या अंतरीच वास करत आहे. आपण कधी आतमध्ये खऱ्या रीतीने डोकावतो का? खूप सगळं काही विसरून जाऊन आपण आतमध्ये डोकावलं तर तेव्हा त्याची आपल्याला खऱ्या रीतीने आपण गृहीत धरतोच आपल्या अंतरी असलेल्या भगवंताला सुद्धा. हे इथे महत्व आहे. भगवंताच्या बाबतीत पण आपले असेच घडते. 65 वस्तू दिसतेच तशी खरी नाही, पण ती मुळीच नाही असे मात्र नाही, ती काहीतरी आहे. एका दृष्टीने खरी वस्तू अशी आहे की प्रत्येकजण जो गुण त्या वस्तूला लावतो ते सर्व गुण तिच्या ठिकाणी आहेतच, शिवाय आणखी कितीतरी गुण तिच्या ठिकाणी आहेत, म्हणून ती निर्गुण आहे. दुसऱ्या दृष्टीने ती अशी आहे की प्रत्येकजण जो गुण तिला लावतो तो कल्पनेनेच तिच्या ठिकाणी आहे असे आपण म्हणतो, म्हणून ती वस्तू गुणांच्या पलीकडे आहे. ह्या अर्थाने सुद्धा ती निर्गुणच आहे, गुणातीत आहे. म्हणजे आपण प्रत्येकाला एकाच वस्तूचे प्रत्येकाला वेगवेगळे गुण दिसत असतात, तर त्यामुळे आपल्याला दिसलेले गुण तर आहेतच आहे आणि ते इतरांना दिसलेले गुण जे आपल्याला दिसत नाहीत ते सुद्धा त्या वस्तूमध्ये आहेत. तर त्यामुळे अशी ही निर्गुण म्हणजे गुणातीत म्हणजे अशी ही हे आहे. इथे काय सांगितलं? वस्तू दिसते तशी खरी नाही, पण ती मुळीच नाही असे मात्र नाही, ती काहीतरी आहे. एका दृष्टीने खरी वस्तू अशी आहे की प्रत्येकजण जो गुण त्या वस्तूला लावतो तो सर्व गुण तिच्या ठिकाणी आहे, ते सर्व गुण तिच्या ठिकाणी आहेतच, शिवाय आणखी कितीतरी गुण तिच्या ठिकाणी आहेत, म्हणून ती निर्गुण आहे. आपणाला न दिसणारे गुण पण तिच्या ठिकाणी असतात, म्हणून ती निर्गुण आहे. दुसऱ्या दृष्टीने ती अशी आहे की प्रत्येकजण जो गुण तिला लावतो तो कल्पनेनेच तिच्या ठिकाणी आहे असे आपण म्हणतो, म्हणून ती वस्तू गुणांच्या पलीकडे आहे. या अर्थाने सुद्धा ती निर्गुणच आहे. असे दोन अर्थ महाराजांनी दिलेले आहेत. निर्गुण या शब्दाचे दोन व्याख्या केलेल्या आहेत. पुढे सांगते की 66 खरे पाहिले असता जे ज्ञान आपल्याला सांगितले असताना कळते त्याचे बीज आपल्या ठिकाणी असते, म्हणूनच ते आपल्याला कळते. खरी अडचण असेल तर ती ही की पुष्कळ लोकांच्या ठिकाणी ते ज्ञान अंतर्गत राहत नाही, ते उडून जाते, नाही तर त्या बीजाचा वृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाला ज्ञान होत असतं, परंतु तो कारण ते आपल्या अंतरीच आहे. ज्ञान कुठं बाहेर नाहीये, प्रत्येकाला ज्ञान आहे. आता आपण जे करतोय वाचन, मनन, श्रवण, नामस्मरण, नामसंकीर्तन, हे सगळं जो निधिध्यास सतत त्याच विचारांमध्ये राहणं, त्या स्मरणात राहणं, हे केल्यामुळे आपल्या जे संस्कार आहेत तेच दूर होत आहेत. ते दूर झाले की आपल्या आतमध्ये ज्ञान आहे. मग काही वाचनाची, श्रवणाची, मननाची गरज नाही पडणार. आपण केवळ आत्मस्मृतीत राहू, त्या नामसाधनेत राहू. मग आपला सगळा शोध संपलेला आहे आणि मग आपलं इतकं चित्त स्थिर झाल्यानंतर मग बाकी आपण अंतरीच जास्तीत जास्त राहून साधनेतच राहणार, ही एक पुढील अवस्था आहे. तर इथे आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त करण्यासाठी बाहेरून काही करावं लागणार नाही, ते अंतरीच आहे. आणि त्यामुळे इथे आहे की ज्ञान हे अंतरीच असतं, परंतु जो त्याला फुलवतो, जो त्याला खत पाणी घालतो, तोच त्या
त्याचं ज्ञानाचं बीज आपल्या अंतरी असल्यामुळे जो त्याची निगा राखतो, त्याला खत पाणी घालून त्याचं संगोपन करतो, त्याचं वृक्ष होतो. आणि ज्ञान झालंय पण त्याला गृहीत धरलं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र त्या बीजाचं वृक्ष होत नाही. हे इथे महाराज सांगतायत की खरे पाहिले असता जे ज्ञान आपल्याला सांगितले असताना कळते त्याचे बीज आपल्या ठिकाणी असते, म्हणूनच ते आपल्याला कळते. खरी अडचण असेल तर ती ही की पुष्कळ लोकांच्या ठिकाणी ते ज्ञान नंतर जागृत राहत नाही, ते उडून जाते, नाहीतर त्या बीजाचा वृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहतोच ना, आपण जिथे सत्संगाला जाऊ किंवा काय, आपण आश्रमात गेलो तेव्हा आपल्याला असं खूप असतं, खूप सगळं काही भावना, सगळं काही असं उच्चंबळून भगवतमय झालेलं असतं. पण तिथून जेव्हा आपण आपल्या ट्रेनमध्ये बसतो किंवा बसमध्ये बसतो किंवा आपल्या घरी येतो तर तेच भावना ते काही राहत नाही. थोडासा बराच प्रभाव त्याच्यातला कमी झालेला असतो आणि आपण संसारात येतो आपल्या. तर आणि परत तरी जर आपण त्याच्यावर प्रयत्न केला तर ते ठीक आहे. अनेक जण आत्ता एका सप्ताहाला गेलं की त्याच्यानंतर पुढच्या मध्ये आधी भगवंताविषयी काहीच नाही, तर असंही असतं. तर ह्या तऱ्हा आहेत माणसाच्या. शेवटी ज्याला जितकी प्राप्ती होणार त्यानुसार त्याची बुद्धी आणि त्याचं कर्म हे त्याचं सगळं घडणार आहे, हे इथे आहे. पण महाराज हे सांगतायत की नंतर ते उडून जातं, त्या भावना उडून जातात आणि त्यामुळे त्या बीजाचा वृक्ष होत नाही, हे आहे, किंवा उशिरा होईल, ही गोष्ट आहे. पुढे सांगतात की मी कोण आहे हे पाहण्याच्या अगोदरच मी काय नाही हे पाहावे, म्हणजे मी कोण आहे हे कळेल. इथे आद्य शंकराचार्यांचं निर्वाण षटक आहे, त्यामध्ये दिलंय शंकराचार्यांनी की मी कोण नाही की मी आई वडील ना पिता ना बंधू सखा ना कोण, हे कोण नाहीये. आम्ही ना गुरु ना शिष्य पंचमहाभूत ना सप्तधातू, हे मी कोण असं ना पंचकोश, हे एक एक करत निर्वाण षटकामध्ये. आणि मग मी कोण आहे तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे सगळं मी नाही तर राहतं केवळ चिदानंद रूप, ते मी आहे, हे इथे सांगतायत. आणि तसंच महाराजांनी इथे सांगितले मी कोण आहे हे पाहण्याच्या अगोदरच मी काय नाही हे पाहावे, म्हणजे मी कोण आहे हे कळेल. 38 मुलाला आपल्या बापाचे पारसे पाहणे जसे शक्य नाही तसे बुद्धीने मी कोण आहे हे ओळखणे शक्य नाही. कारण जी बुद्धी आत्मत्वातनं बांधलेली आहे, ती बुद्धी त्या आत्मेला काय ओळखणार, कारण तिचं निराश झालंय त्या आत्मतत्वातनं, त्या आत्म्यातूनच मन बुद्धी चित्त अहंकार निर्माण झालेला आहे. तर ते शक्य आपण आत्माच प्रत्यक्ष प्रकट होतो आणि तो त्या परिचय देत, हे इथे आहे. पुढे सांगतायत की 69 एखादा नास्तिक जर म्हणाला की देव नाहीच, तो कोठे आहे हे दाखवा, तर त्याला असे उत्तर देऊन अडविता येईल की देव कोठे नाही ते दाखवा, पण हा उत्तम मार्ग. देव ही असे म्हणणाऱ्याला सुद्धा तसे काही ते आहे जाण असते, ती त्याला निरनिराळा देतो. निसर्ग शक्ती सत्ता अशी नावे तो देतो, त्यांचे अस्तित्व तो मान्य करतो, म्हणून तो देव नाही असे म्हणतो. जे आहे असे त्याला वाटे तोच देव समजावा, हे महाराज सांगत. अस्तिक आणि अस्तांच्या मनोभूमिकेविषयी. 70 एखाद्या शेतापेक्षा ज्याच्या कुंपणालाच जास्त खर्च एखाद्या शेतापेक्षा त्याच्या कुंपणाला जास्त खर्च यावा, त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधींची आरासच जास्त करतो, हे ते सांगतायत. की भगवंताची पूजा मूळ स्वरूपाचं साधायचं आहे, पण त्या मूळ स्वरूपापेक्षा ज्या काही उपाधी लावलेल्या आहेत त्याच्यातच माणसाचा जास्त वेळ जात असतो. 71 आपण जगतासाठी देव मांडतो आणि संत देवासाठी जगत मांडतात. 72 सत्याचा शोध करायचा असेल तर सत्य ज्याने झाकले आहे ती वस्तू दूर करा, म्हणजे सत्य दिसेल. 73 सत्य हे आपल्याला उत्पन्न करता येत नाही, पण उपाधी मात्र उत्पन्न करता येते. उदाहरणार्थ भीती कल्पना इत्यादी आपणच उत्पन्न करतो, हे आहे. 74 जी गोष्ट आचरणाला अति सुलभ असते ती समजून सांगायला फार कठीण असते, ती खरे म्हणजे अनुभवानेच जाणायची असते. 75 ज्याप्रमाणे फार उकाडा झाला की पाऊस पडतो, त्याप्रमाणे खरी तळमळ उत्पन्न झाली की ज्ञान प्रकट होते. तळमळ आणि ज्ञान ही एकाच दोरीची दोन टोके आहेत. काय सांगते, ज्याप्रमाणे फार उकाडा झाला की पाऊस पडतो, त्याप्रमाणे खरी तळमळ उत्पन्न झाली की ज्ञान प्रकट होते. तळमळ आणि ज्ञान ही एकाच दोरीची दोन टोके आहेत.
तळमळ असल्याशिवाय ज्ञान प्रकट होणं अशक्य आहे. जसं संसाराची तळमळ लागते, एखादं कार्य नीट व्हावं म्हणून जी जी तळमळ असते आणि तेव्हाच ते कार्य प्रकट होतं, कार्य संपन्न होतं. त्याचप्रमाणे जर ज्ञान हवं असेल, म्हणजेच सत्य ज्ञान हवं असेल, तर तितकी तळमळ तळमळसुद्धा त्याच तीव्रतेची असणं गरजेची आहे. ती तळमळ जेव्हा लागते त्याच वेळेला जसा संसारातल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी जीव कासावीस होतो, त्याच पद्धतीने जीव कासावीस जेव्हा होईल त्याच वेळेला ज्ञान प्रकट होतं. आणि तळमळ आणि ज्ञान ही एकाच दोरीची दोन टोके आहेत. शात तर खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडांतली माती अनेक यंत्रांनी आणि चाळण्यांनी काढून टाकल्यानंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा हाती लागतो. आपण मी आणि मेल्यानंतर परमात्मा शेवटी प्रकट होतो. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक यंत्रांनी आणि चाळण्यांनी काढून टाकल्यानंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण मीपणे मेल्यानंतर परमाशी प्रकट होतो. तर ह्यासाठी मीपणा जाण्यासाठी कथा आहे की भावना जाण्यासाठी भगवंत कथा आहे. जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत परमात्मा प्रकट होऊ शकत नाही. म्हणून आपला जे काही ते भगवंताची इच्छा, भगवंत असं म्हणायला सांगितल्याची इच्छा, याचा अर्थ त्याने केलंय हे नाहीये, त्याची इच्छा त्याची असं हे इथे महत्वाचं आहे. तर पद्धतीने वेदांत हे प्रकरण बोधनामध्ये एक 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 वेदांत समजून आपणाला इथं सांगितलेलं आहे महाराजांच्या वचनात बाबांनी. इथे आपण थांबूयात आणि पुढचा मुद्दा आहे विवेक, तो आपण उद्या घेऊयात. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 श्रीराम जय राम, जय जय राम.